कट्टा युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी। नमस्कार. शिवसंकल्प व्याख्यानमालेच्या आजच्या 70व्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. करिअर आणि स्पर्धा परीक्षा यामध्ये आपल्या वेळापत्रकाप्रमाणे जो विषय आलेला आहे तो विषय आहे रेल्वे आणि एसएससी मधील परीक्षांची माहिती. आता या विषयावर आपण जी काय स्टॅटिस्टिक किंवा इन्फॉर्मेटिव्ह जी गोष्ट आहे ही सगळी बाब आपले डॉक्टर तुषारबा शिंदे सर यांनी त्यांच्या 52 आठवड्याच्या संवाद शृंखलेमध्ये अत्यंत सविस्तरपणे घेतलेली. आणि ही ज्या वेळेला बाब आपल्यापैकी काही मंडळींनी माझ्या लक्षात आणून दिली त्यावेळेला मला असं वाटलं की विषय आपण बदलायचा का, हा विषय आपण थोडासा वेगळ्या पद्धतीनं मांडता येईल. तर याविषयीची जी स्टॅटिस्टिक माहिती आहे, परीक्षा कशी असते, लेखी परीक्षा काय असते, मुलाखत कधी असते, मुलाखत असते का फक्त लेखी परीक्षेवर जातं, ऍप्लिकेशन कधी सुटतात, दरवर्षी किती जागा निघतात, याचा ओझरता आढावा आपल्याला घेता येईल. पण सविस्तर माहिती तुषारबा शिंदे सरांच्या लेक्चरमध्ये मिळेल. आज आपण हा विषय थोडा वेगळ्या पद्धतीनं असा हाताळणार आहोत की नेमकं महाराष्ट्रातल्या तरुणांचं याच्यात कॉन्ट्रीब्युशन काय आहे. कारण एसएससी हा विषय तितकासा आपल्याकडं गांभीर्यानं बघितला जात नाही किंवा या ठिकाणी रेल्वेच्या बाबतीमध्ये देखील फार तयारी करणारे लोक दिसत नाहीत कम्पॅरेटिव्हली उत्तर भारतामध्ये जेवढे दिसतात त्या पद्धतीने लक्षात घ्या. मग काय कारण आहे, कशा पद्धतीनं आपल्याला तो बदल दिसतो, हा थोडासा आपल्याला या ठिकाणी आज तुलनात्मक बघायचा प्रयत्न आपण करणार आहोत. हे लक्षात त्याच्या पद्धतीनं की रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड ज्याला आरआरबी म्हणतो आपण, का स्टाफ सिलेक्शन कमिशन ज्याला एसएससी असं म्हटलं जातं, म्हणजे आरआरबी आणि एसएससी मध्ये या ठिकाणी मराठी भाषिक विद्यार्थ्यांसाठीची, कारण तुम्ही बऱ्याच वेळेला बघता, लक्षात घ्या की रेल्वेतनं प्रवास करत असताना येणारा टीसी तुम्हाला मराठी भेटला असं किती वेळेला झालं प्रवास करत असताना, तुम्ही विचार करा त्याच्या बाबतीतनं. किंवा या ठिकाणी हे का घडतंय, आपल्याकडं काही ठराविक शहरं जर सोडली तर कॉलेजमध्ये देखील आपल्याला रेल्वेच्या भरतीसाठी आवश्यक असणारे साधन सामग्री का उपलब्ध होत नाही, त्याचे कोर्सेस का मिळत नाहीत, याचाही थोडासा आपण अभ्यास करणं गरजेचं आहे. लक्षात द्या. हे जरी असलं तरी महाराष्ट्रातले तरुण काही ठिकाणच्या शहरामध्ये जिथं प्रॅक्टिस आहे, जिथं कल्चर आहे, तिथून चांगली अपॉर्च्युनिटी ग्रॅप करताना दिसत आहेत आपल्याला, किंवा ते त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं यश मिळवताना आपल्याला दिसत आहेत हे लक्षात त्याच्या पद्धतीनं. आणि यात पण विशेषतः मध्य रेल्वे म्हणजे मुंबई रेल्वे, पश्चिम रेल्वे, कोकण रेल्वे, आरआरबी मुंबई, आरपीएफ आणि इन्कम टॅक्स, कस्टम, सीबीआय ऑडिट यासारख्या एसएससी अंतर्गत येणाऱ्या विभागामध्ये देखील काय संधी आहेत हे आपण थोडक्यात या ठिकाणी समजून घेणार आहे. लक्षात. आता नेमकं महाराष्ट्र तरुणांचं या ठिकाणी त्यातलं असणारं अस्तित्व काय आहे, तर मुंबई ही राजधानी आहे. लक्षात, मुंबई ही देशाची आणि भारतीय रेल्वेची आर्थिक राजधानी, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. का? कारण सेंट्रल रेल्वे, वेस्टर्न रेल्वे ही 2 विभागीय कार्यालय मुंबईमध्ये. दररोज सुमारे 75 लाख प्रवासी उपनगरीय रेल्वेतनं या ठिकाणी प्रवास करत असतात. ही व्यवस्था चालवण्यासाठी लाखो मराठी कर्मचारी कार्यरत आहेत, हे वास्तव समजून घ्या. पण ते एका ठिकाणी सेंट्रलाइज झालेलं आहे. त्याच्याबद्दल आरपीएफ म्हणजे काय, रेल्वे प्रोटेक्शन फोर्स. आरपीएसएफ म्हणजे महाराष्ट्रातले या ठिकाणी तरुणांचं प्रमाण थोडंसं जास्त चांगल्या पद्धतीनं आहे. पोलीस भरतीचा प्रयत्न करणारे बरेच विद्यार्थी रेल्वे प्रोटेक्शन फोर्ससाठी देखील प्रयत्न करत असतात. लक्षात घ्या. एसएससी, त्यानंतर सीजीएल आणि सीएचएससी म्हणजे द्वारे इन्कम टॅक्स मुंबई, कस्टम मुंबई, सीबीआय मुंबई, पुणे, ऑडिट, जीएसटी या भागात मराठी तरुणांची संख्या चांगल्या पद्धतीची आहे, हे देखील तुम्हाला माहित असायला पाहिजे. कोकण रेल्वे कॉर्पोरेशन मध्ये महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक यांना जोडणारी रेल्वे, यातील कोकणातल्या तरुणांचं योगदान चांगलं आहे. दरवर्षी मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, कोल्हापूर, सोलापूर आणि अहमदनगर, अहिल्यानगर आत्ताचं, तेथील विद्यार्थ्यांची संख्या ही एसएससी मध्ये जास्त आहे, स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये, हे लक्षात घ्या. त्यामुळे ही परीक्षा आपलीही आहे. आता हे बघितलं, मी नावं घेतली की ते जास्तीत जास्त 8 जिल्ह्यांची नावं घेतली. मग उरलेल्या 22-23 जिल्ह्यांच्या मध्ये आपल्याला या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा स्कोप आहे, जिथं आपण काम करतोय किंवा त्यांना विद्यार्थ्यांना संधी मिळायला पाहिजे, हे लक्षात घ्या. रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड काय करतं, तर रेल्वे रिक्रुटमेंटचे भारतात एकूण 21 बोर्ड आहेत, लक्षात घ्या. आणि हे 21 बोर्ड या ठिकाणी थेट आपल्या या ठिकाणी रेल्वेच्या आरआरबीशी या ठिकाणी संबंधित आहेत. मग ज्याच्यामध्ये आरआरबी मुंबई, आरआरबी भोपाळ, आरआरबी सिकंदराबाद, म्हणजे आता मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांसाठी सिकंदराबाद, भोपाळसाठी काही विदर्भातला, भोपाळ हा विदर्भासाठी, आणि सेंट्रल आणि वेस्टर्नसाठी मुंबई
हा झोन या ठिकाणी बोर्ड आहे. जवळच्या बोर्ड निवडल्यास महाराष्ट्रात नियुक्ती मिळण्याची शक्यता जास्त असते परीक्षा घेत असतात, लक्षात घ्या. रेल्वेतल्या प्रमुख परीक्षा आणि महाराष्ट्रातली संधी याचं कंपॅरिझन बघतोय आपण, लक्षात घ्या. स्टेशन मास्तर, गुड गार्ड्स, ज्युनियर सिनियर क्लर्क, कमर्शियल अप्रेंटिस, तिकीट क्लर्क, अकाउंट क्लर्क. 12वी किंवा ग्रॅज्युएशन नंतर तुम्ही जाऊ शकता. टप्पे त्याच्यामध्ये CBT 1, CBT 2, स्किल, टायपिंग टेस्ट लागते, लक्षात. मेडिकल घेतलं जातं तुमचं. महाराष्ट्रातला ती संधी मुंबई CMST, दादर, कल्याण, ठाणे, पुणे, नागपूर, सोलापूर, मनमाड, भुसावळ, नाशिक रोड या प्रमुख स्थानावर NTPCची मोठी मागणी असते, लक्षात. जे ग्रुप आता मी तुम्हाला सांगितले त्या पद्धतीची. RRB ग्रुप D पे लेवल 1 असतो, ज्याच्यामध्ये 10वी किंवा ITI नंतर तुम्ही जाऊ शकता, ज्याच्यामध्ये CBT, PET या पद्धतीचे टप्पे त्याचे असतात. त्यानंतर या ठिकाणी ट्रॅकमन, हेल्पर, पॉइंट्समन, पोर्टर, पुणे, मुंबई, नागपूर, सोलापूर, भुसावळ विभागात मोठी भरती होत असते. RRB ALP, आता हे मी ज्या वेळेला तुम्हाला सांगतोय त्यावेळेला लक्षात घ्या की याचं फुल फॉर्म काय आहे, ते काय, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सविस्तर तुषार शिंदे सरांच्या लेक्चरमध्ये आहेत. हे मी पुन्हा सुरुवातीला सांगितलं, ते लक्षात घ्या. थोडंसं त्याला ओझरता स्पर्श करून आपण ही विषय समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. ग्रामीण भागातील तरुण ज्यांचा विशेषतः ITI झालेला आहे त्यांना या माध्यमातून चांगल्या पद्धतीची संधी उपलब्ध आहे, लक्षात घ्या. कोल्हापूर, सांगली, सातारा, अहमदनगर, बुलढाणा, अकोला, यवतमाळ या जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये ALP होत असताना आपण बघतो, लक्षात घ्या. RRB टेक्निशियन्स 10वी प्लस ITI प्लस डिप्लोमा. आता ही मी संधी तुम्हाला का सर आता आलोय ना ग्रॅज्युएशन पर्यंत, पण दुर्दैवानं आपल्याला लक्षात घ्या ग्रॅज्युएशन झाल्यानंतर काहीच मिळत नाही म्हणून ITI करून पुन्हा या ठिकाणी जॉबला लागण्याचं प्रमाण देखील एका बाजूला, काहीच हाताला लागत नाही त्यावेळेला असा निर्णय मुलं घ्यायला लागलेले आहेत. आणि त्या चुकीचं असं काहीच नाही, लक्षात. ठीक आहे, गेलेली 2-3 वर्ष दुरुस्त करण्याचा हा प्रयत्न मुलांचा असतो, तो चांगला आहे, लक्षात घ्या. त्यानंतर RRB ज्युनियर इंजिनियर, JEE ज्याला म्हणतात, त्याच्यामध्ये महाराष्ट्रातलं पॉलिटेक्निक्स व इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये असणाऱ्या पुणे, मुंबई, नागपूर, संभाजीनगर, नाशिक, कोल्हापूर आणि अमरावती या विद्यार्थ्यांसाठी सोयीचं आहे. त्यानंतर आपण स्टाफ सिलेक्शन बोर्डाकडे जाऊ आपण, स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये, की ज्याच्यामध्ये वेस्टर्न रिजन हे मुंबईत आहे, लक्षात घ्या. आणि ते महाराष्ट्र, गुजरात, गोवा, दादर, नगर हवेली, दीव दमनसाठी कार्य करतं, लक्षात. म्हणजेच महाराष्ट्रातील तरुणांसाठी SSC परीक्षा केंद्र, अर्ज, नियुक्ती ही त्यांच्याच म्हणजे आपल्याच परदेशात होऊ शकते, आपल्या प्रदेशामध्ये. म्हणजे आपल्या वेस्टर्न रिजन मध्ये भरती होण्यासाठी गोवा, दादर, नगर हवेली, दीव दमनची मुलं आपल्याकडे अर्ज करत असतात. तर महाराष्ट्रातल्या मुलांचं प्रमाण देखील वाढायला पाहिजे, हे लक्षात घ्या. त्याच्या बाबतीतनं SSCच्या प्रमुख परीक्षा कोणत्या असतात? एक इन्स्पेक्टर इन्कम टॅक्स, सेंट्रल एक्साइज कस्टम, कोणत्याही शाखेचा ग्रॅज्युएट चालतो त्याला, लक्षात घ्या. असिस्टंट सेक्शन ऑफिसर म्हणजे याला SSC CSS MEA किंवा AFHQ अशी या ठिकाणी नावं दिलेत, लक्षात घ्या. सब इन्स्पेक्टर CBI, त्यानंतर ऑडिटर, अकाउंटंट, ज्युनियर स्टॅटिस्टिक ऑफिसर, टॅक्स असिस्टंट. पुणे, मुंबई, नागपूर येथे इन्कम टॅक्स, GST, कस्टम आणि ऑडिटची मोठी कार्यालय असल्यामुळं इथं आपल्याला चांगली संधी मिळू शकते, हे लक्षात घ्या. त्यानंतर दुसरं आहे SSC CHSL म्हणजे कंबाईन हायर सेकंडरी लेवल. तर याच्यामध्ये 12वी पास तुम्ही लागतात. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला LDC, JSA, DEO, पोस्टल असिस्टंट अशा पद्धतीची पदं आहेत. 12वी पास झाल्यांसाठी हा सगळ्यात सोपा मार्ग असू शकतो, लक्षात घ्या. त्यानंतर या ठिकाणी SSC MTS हवालदार, ज्याला या ठिकाणी 10वी पासचा सोर्स आहे, लक्षात घ्या. आणि सरकारी नोकरीसाठी 10वी नंतरचे लगेच तुम्हाला पाऊल मिळू शकतं. आता त्याच्यानंतर लक्षात घ्या की SSC GD याच्यामध्ये CRPF, BSF, CISF, ITBP, SSB, NIA, SSF, आसाम रायफल या ठिकाणी कॉन्स्टेबल म्हणून या ठिकाणी संधी मिळू शकते. तुमची या ठिकाणी थोडीशी शरीरयष्टी मजबूत असणं गरजेचं आहे. SSC JEE ज्युनियर इंजिनियर, याच्यामध्ये डिप्लोमा आणि डिग्री इंजिनिअरिंगची आवश्यकता असते. तर या सर्व पोस्ट ज्या आहेत त्या पोस्टची संख्या भरपूर वाटते आपल्याला. काही क्षेत्र आपल्याकडं दुर्लक्षित आहेत, आपण तिकडे लक्ष दिलेलं नाही, किंवा आपण याची माहिती घेऊन इतरांपर्यंत पोहोचवू शकतो, हे लक्षात घ्या. मी हा सांगण्याचा प्रयत्न करतोय की याच्या
महाराष्ट्रामध्ये कुठं कुठं संधी उपलब्ध आहे. आलं लक्षात? महाराष्ट्रात त्याची कार्यालय कुठे आहेत, महाराष्ट्रात त्याची या ठिकाणी परीक्षा पद्धती कशी होत असेल आणि ते तुम्हाला थोडंसं एन्व्हायरमेंट फ्रेंडली असेल तर तुम्हाला तिथं पुढे जाणं सोपं जाऊ शकतं. लक्षात का? हजारो मुंबई लोकल चालवणारे हजारो ALPs, लोको पायलट यामध्ये कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातले तरुणांचे प्रमाण ऑलरेडी आहे. तुम्हाला त्याच्यात अजून संधी मिळू शकते, हे लक्षात त्याच्या बाबतीत. असंच वरच्या प्रमाणामध्ये इन्कम टॅक्समध्ये GST, कस्टम, त्यानंतर या ठिकाणी नावासेवा यातल्या या ठिकाणी कार्यरत आहेत. CBI पुणेमध्ये आहेत, NIA मुंबईमध्ये कार्यरत आहेत. कोकण रेल्वेमध्ये पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातल्या मुलांचं प्रमाण जास्त आहे. पुणे, अहमदनगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर हे या ठिकाणी SSC परीक्षांचं हब म्हणून ओळखलं जातं, हे लक्षात. हे पुन्हा एकाच बाजूला झुकल्यासारखं वाटतंय का, त्याचाही विचार करा तुम्ही. आणि मग बाकी ठिकाणी आपल्याला प्रयत्न करण्याची संधी आहे का, तर आपण करू शकतो. लक्षात. आता महाराष्ट्रातल्या तरुणांचा इथं सहभाग कमी का, हा विषय आपल्यासाठी महत्वाचा जे बघायला पाहिजे. आपल्याला काय वाटतं की स्पर्धा परीक्षा म्हटलं म्हणजे स्पर्धा परीक्षा करायची असं न म्हणता आपण काय म्हणतो, UPSC MPSC करायची. म्हणजे या दोनच स्पर्धा परीक्षा माहित आहेत की काय, असं आपल्याला वाटतं. लक्षात किंवा एवढ्या दोनच आहेत का? स्पर्धा परीक्षाचा सोपा अर्थ आहे की जिथं अनेक उमेदवार येतात, तुमची परीक्षा घेतली जाते, त्यातल्या कॉम्पिटिशनवर आधारित तुमची नोकरी असते. हे सविस्तर समजून घेतलं का आपण, आणि जर घेतलं असेल तर मग असं प्रत्येक ठिकाणी होणार आहे की ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला मुलांची संख्या आहे, आता सगळीकडेच मुलांची संख्या जास्त आहे. लक्षात. म्हणजे कॉर्पोरेट नोकरीमध्ये स्पर्धा नसते का, तिथे एक्झाम असते ना, तिथेही तुमचे मॉक इंटरव्ह्यू असतात, तिथे तुमचे ग्रुप डिस्कशन असतात, तिथेही तुमची सिलेक्शन प्रोसेस असते. सगळीकडेच ही आता स्पर्धा आहे आणि नोकरीसाठी परीक्षा द्यावी लागणार, हे लक्षात घ्या पहिल्यांदा. म्हणजे स्पर्धा परीक्षा करणार आहे हा तुमचा चॉईस नाही आहे, हे आता तुमच्यासाठी कंपल्सन आहे. मग तुम्ही ते प्रायव्हेट सेक्टरमध्ये जा किंवा गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये जा. गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये जात असताना स्पेसिफिक विषयाचा अभ्यास करणं आणि तो या ठिकाणी तुम्ही स्वतःला सिद्ध करणं गरजेचं असतं. तसं कॉर्पोरेट सेक्टरमध्ये आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षा करणार आहे का देणार आहे म्हणता त्याच्यापेक्षा तुम्हाला स्पेसिफिक सांगता आलं की या जॉबसाठी प्रयत्न करणार. मग तो RRB असेल, SSC असेल, UPSC असेल, MPSC असेल, उरल्या PSUs असतील, ह्या तुम्हाला समजायला पाहिजेत. लक्षात घ्या. दुसरं महत्वाचं आहे की आपल्याकडे इंग्रजी आणि हिंदीची भीती असल्यामुळं आपण सेंट्रलच्या पोस्ट बघत नाही. म्हणजे रेल्वे म्हटली का रे मग ते कुठेही भारतात टाकतील, कशाला जायचं, लक्षात. किंवा या ठिकाणी CBI मध्ये असं होईल का, 12वी नंतर मला कोण घेणार आहे CBI मध्ये, माहिती बऱ्याच वेळा नसतात. रेल्वे आणि SSC म्हणजे तांत्रिकच वाटतं आपल्याला सगळं, म्हणजे टेक्निशियन ITI झालेल्यांसाठीच आहेत असं नाही, तिथं इतरही पोस्ट आहेत. हे पहिल्यांदा तुम्ही समजून घ्या, त्याच्यामध्ये लक्षात घ्या. त्यानंतर बऱ्याच वेळेला मी तुम्हाला जसं सांगितलं, हे 5-7 जिल्हे जर सोडले तर बाकीच्या जिल्ह्यांमध्ये जे कल्चर बिल्ड व्हायला पाहिजे, म्हणजे या परीक्षेची माहिती, या परीक्षेबद्दलची जाणीव जागृती झाल्या तर त्याचा अभ्यासक्रमासाठी शिकवणारे शिक्षक हे उपलब्ध असायला पाहिजे. तोच प्रयत्न करिअर कट्टा करतोय. लक्षात घ्या. ज्या SRC आपण उभ्या करतोय त्या त्यासाठी उभ्या करतोय आणि त्यातूनच या गोष्टी मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात घडतील, आपल्याला पुढच्या कालामध्ये बघायला येतील, हे लक्षात घ्या. मुळे आपल्याला त्या परीक्षा पद्धतीची सवय नसते. सिलेक्शन प्रोसेस जी आहे ती त्याची माहिती आपण घेतलेली नसते. मुळात त्या ठिकाणी हे करत असताना आपण फिजिकल फिटनेसकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष करतो. हे पण त्याचे कारण आहे, लक्षात त्याच्या बाबतीतनं. आणि आता हे अंतर आपल्याला कमी करता यायला पाहिजे. जर आपल्याला या ठिकाणी महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यापर्यंत विद्यार्थ्यांना ही संधी माहीत होणं गरजेचं आहे. म्हणून आपण घेतो करिअरच्या संधीचा महामेळावा ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात, सगळ्याची माहिती. मग लगेच SRC घेतल्या जातात. त्या SRCच्या माध्यमातून त्याचे उपक्रम यावर्षी आपण चालू करतोय, लक्षात घ्या. आणि त्याला स्पेसिफिक तरुणांची थोडीशी संख्या आपल्याला असणं अपेक्षित आहे, हे लक्षात घ्या. मराठी विद्यार्थ्यांना विशेष अडथळा कोणता आहे, तर पहिल्यांदा भाषेचा अडथळा आहे. तर ती तुम्हाला इंग्रजी, मराठी आणि हिंदी ह्या तिन्ही भाषांच्यावर थोडंसं प्रभुत्व मिळवता आलं पाहिजे, चांगल्या पद्धतीने बोलता यायला पाहिजेत. रेल्वेच्या काही परीक्षा मराठीसहित 15 प्रादेशिक भाषात असतात, लक्षात. ठराविक परीक्षा, त्याची माहिती आपण घेणं गरजेचं आहे आणि त्याचा मराठी विद्यार्थ्यांना फायदा होऊ शकतो. आपण यासाठी दररोज एक मराठी आणि इंग्रजी वर्तमानपत्र वाचणं किंवा तुमच्या सवयी कुठल्या आहेत ते बघा. आता ते त्या जुन्या सवयी झाल्या, ज्यावेळेला लोक आपल्याला सांगायचे की TV समोर बसायचं, मराठी इंग्रजी बातम्या बघायच्या, म्हणजे बातम्या सत्र असायचं. पहिल्या बातम्या या ठिकाणी राष्ट्रीय भाषेमध्ये, मग त्या इंग्रजीमध्ये यायच्या, हिंदीमध्ये यायच्या, आणि तीच बातमीपत्र मराठीमध्ये असायचं. आणि तो सलग जर तुम्ही तेवढा वेळ देऊ शकलात, 5-5, 10-15 मिनिटं तुम्ही दिलीत की सगळं या ठिकाणी तुम्हाला समजलं जायचं त्याच्यामध्ये. पण ते तुम्ही आता बंद केलं. आपण ते DD किंवा दूरदर्शन बघत नाही आहोत.
पुन्हा या ठिकाणी पुस्तकं वाचा किंवा या ठिकाणी वर्तमानपत्र वाचा, तर वर्तमानपत्र तुम्ही वाचतच नाही आहात बऱ्यापैकी, लक्षात घ्या. वाचत असाल तर ते वाचा, पण तुम्ही तुमचं टेक्निक हे लँग्वेज डेव्हलपमेंटसाठी वेगवेगळे वापरू शकता. AI टीचर आलेले आहेत, AI एजंट क्रिएट करा आणि त्या माध्यमातून तुम्ही शिकलात तरी चालणार आहे, लक्षात घ्या. रोजच्या अभ्यासाचा एक त्याचं स्ट्रक्चर बनवणं गरजेचं आहे. म्हणजे सकाळी 1-1.5 तास, दुपारी 1-1 तासभर, सायंकाळचा 1 तासभर, असं थोडंसं या ठिकाणी मॅथमॅटिक्स, रिजनिंग, जनरल अवेअरनेस, करंट अफेअर्स लक्षात. आणि एक अर्धा तास तुम्हाला या ठिकाणी जर तुमच्या मराठी व्यतिरिक्त हिंदी आणि इंग्रजीच्या डेव्हलपमेंटसाठी जर दिलात, हा पॅटर्न सर्वसाधारण सगळीकडे उपयोगाला येणार आहे, लक्षात घ्या. तर तो असायला पाहिजे. आपल्याला महाराष्ट्र केंद्रित जनरल अवेअरनेस करायचा. म्हणजे काय, महाराष्ट्राचा जो काही या ठिकाणी इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, संत परंपरा, कोकण रेल्वे, मुंबई सबअर्बन मेट्रो प्रोजेक्ट याबद्दलची माहिती घेणं, मेट्रोचे प्रोजेक्ट वाढतायत, तिथं संधी तुम्हाला मोठ्या प्रमाणात वाढतायत, लक्षात घ्या. महाराष्ट्रातील रेल्वेची झोन समजून घेणं, त्याची या ठिकाणी म्हणजे हे आपलं जर करायची आहे नोकरी तर त्या आस्थापनेला समजून घेणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. मराठीतली पुस्तकं वापरता येऊ शकतात. राज्यघटना असेल, संविधान असेल, या सगळ्या ह्याच्यावर जाता येईल पुढे आपल्याला. कम्प्युटर बेस्ड मॉक टेस्ट दररोज सोडवतात, टेस्ट सिरीज ज्या म्हणतो आपण, त्या घेतल्या पाहिजेत. त्यानंतर या ठिकाणी मुंबई, नाशिक, नागपूर इथं जे काही या ठिकाणी सरकारी खाजगी अभ्यास केंद्र आहे, तशा पद्धतीची सुविधा जी करिअर कट्टा तुम्हाला कॉलेज लेवलला उपलब्ध करून द्यायला लागलेला आहे, त्याचा फायदा आपण घेणं गरजेचं आहे. दुर्दैवानं लक्षात घ्या, पाठीमागचे 6 महिने झाले आम्ही प्रयत्न करतोय, म्हणजे करिअर कट्ट्याची टीम प्रयत्न करते, समन्वयक प्रयत्न करतायत, जिल्हा नियोजन समितीची मुलं तुमच्या प्रत्येक मिटिंगमध्ये येऊन सांगतायत की आपल्याला या 10 SRC साठी स्पेसिफिक या ठिकाणी मुलं पाहिजेत, ज्यांना या विषयामध्ये आवड आहे, तयारी करायची आहे. त्याचं कारण असं आहे की जो तुम्ही पोर्टलवर जाऊन नंतर कोर्स करता ती संख्या हजारात आहे, पण तुम्हाला झूमच्या मीटिंगमध्ये लाईव्ह त्या वेळेला तो कोर्स अटेंड करायला तुम्हाला काय अडचण आहे मला समजत नाही. तुम्ही जर त्या वेळेला आलात तर तुमचं त्या इन्स्ट्रक्टरशी चांगलं या ठिकाणी बोलणं होईल, तुमच्यासाठीचं पर्सनलाइज या ठिकाणी काही मॉडेल तयार करता येईल. त्यासाठी आपल्याला स्पेसिफिक काही सिरियसली ज्यांना पुढे यायचं आहे असे विद्यार्थी पुढे आपल्याला लागणार आहे, त्या लक्षात त्याच्या बाबतीत. त्यानंतर या ठिकाणी फिजिकल फिटनेस, मग जो या ठिकाणी RRB आणि ग्रुप डी साठी किंवा SSC GD साठी लागत असतो, दररोज एक 4-5 किलोमीटर पळण्याची सवय असू दे, पुशअप असतील, सेटअप्स असतील, लॉंग जम्प, हाय जम्प यांचा सराव असणं गरजेचं आहे. आता हे सगळं फिजिकल फिटनेस आणि त्या तयारीसाठी तुम्ही बऱ्यापैकी पोलीस भरती आणि त्यासाठी काम करणाऱ्याची तयारी असू शकते, हे लक्षात घ्या. की आपल्याला फक्त बौद्धिक जायचं आहे की शारीरिक आणि बौद्धिक दोन्हीमध्ये जायचं आहे, का फक्त शारीरिक मध्ये जायचं आहे, ह्या क्षमता आणि तुमच्या या ठिकाणी आवडीनिवडीचा भाग करून तुम्ही पुढे जाऊ शकता आपल्या, हे लक्षात घ्या. टायपिंग स्किल वगैरे या गोष्टी तर तुम्हाला माहित असतात बऱ्यापैकी, मला वाटतं तुम्ही करत असालच असं मी गृहीत धरतोय. आपल्याला या ठिकाणी जिथं सोय आहे, म्हणजे पुण्यामध्ये रेल्वे आणि स्पर्धा परीक्षेची केंद्र आहेत, मुंबई, दादर, ठाणे, अंधेरी या ठिकाणी आहेत, संभाजीनगर, नागपूर, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर या ठिकाणी आढळतात. जिल्हा ग्रंथालय आणि MPSCच्या अभ्यासक्रमाच्या मोफत सुविधा काही ठिकाणी आहेत, लक्षात घ्या. युट्यूब चॅनल्स आता तुम्हाला चांगल्या पद्धतीने उपलब्ध आहेत आणि सारटी, बार्टी, महाज्योती या संस्था अशा पद्धतीच्या प्रशिक्षणाला देखील चांगल्या पद्धतीचं फंडिंग करत आहेत. हा भाग महत्वाचा आहे, लक्षात घ्या. रेल्वे आणि SSCच्या परीक्षेतील फायदे काय आहेत या ठिकाणी, देशभरातील सरकारी नोकरीसाठी बऱ्याच वेळेला आपल्या प्रदेशाच्या जवळ नोकरी मिळते, सेंट्रल जरी असले तरी चांगला वेतन, सेंट्रल वेतन आयोगाप्रमाणे पगार मिळतो तुम्हाला. NPS पेन्शन आहे अलीकडच्या ह्याच्याप्रमाणे, वैद्यकीय सुविधा आहेत, क्वार्टर्स आहेत, रेल्वे हॉस्पिटल्स आहेत चांगल्या पद्धतीचे, तुम्हाला या ठिकाणी प्रमोशन्स होतात वेगळ्याच्यामध्ये. आणि ही तयारी जी आहे तुम्हाला ही MPSC साठी पूरक असू शकते, हे समजून घ्या त्याच्या बाबतीतनं. आणि मग लवकर नोकरी स्थैर्य मिळतं. आणि पुन्हा तुम्हाला मी ज्यांना म्हणतो की ज्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती थोडीशी बेताची आहे किंवा तुम्हाला थोडंसं स्वावलंबनानं पहिल्यांदा माझं इन्कम सुरू करायचं आहे आणि मग मी पुढे शिकत आणि प्रयत्न करत राहणार आहे, हा ज्यांचा पॅटर्न आहे त्यांच्यासाठी ही संधी मिळू शकते. म्हणजे एक नोकरी हातात घ्यायची, पगार चालू होतो, मग पुढच्या मोठ्या पोस्टसाठी प्रयत्न करायचं, हे असू शकतं, लक्षात घ्या. कारण सगळ्यांचंच असं नाही की आईवडील तुम्हाला वयाच्या 28 वर्ष, 29 वर्ष, 30 वर्षापर्यंत पोसत बसतील आणि त्यांनी पोचलंच पाहिजे या असं मला वाटत नाही, लक्षात घ्या. की तुम्ही आता ग्रॅज्युएशनला प्रवेश घेतला की त्या दिवसापासून चालू केलं पाहिजे, माझं काहीतरी अर्निंग झालं पाहिजे, मला काहीतरी माझे उपक्रम चालू करता यायला पाहिजे, मला माझ्या पगारातून, माझ्या पैशातून, स्वावलंबनातून पुढे शिकता आलं पाहिजे, हा विचार थोडासा आपण घेणं गरजेचं आहे, लक्षात ठेवा.
तयारीसाठीचा एक 6 महिन्याचा तुम्ही जर मॅप बनवला त्याच्यामध्ये, तर तुमची तयारी होऊ शकते, लक्षात घ्या. मग तुम्हाला सिलेबस आणि एक्झामचा पॅटर्न समजून घेण्यासाठी 1 महिना लागेल. एका महिन्यामध्ये तुमचं मॅथमॅटिक्स आणि रिझनिंगसाठी कोर्स करा, अभ्यासक्रम कंप्लीट करा, लक्षात घ्या. नंतर प्रॅक्टिसला वेळ देता येईल. त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला जीके साठी किंवा करंट अफेअर्ससाठी, जनरल सायन्ससाठी 1 महिना लागेल. हिंदी इंग्रजी भाषेच्या सवयी सरावासाठी 1 महिना आपण पकडू त्याच्यामध्ये. आणि डेली मॉक टेस्ट आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरसाठी 1 महिना जर दिला, तर 6व्या महिन्यामध्ये रिव्हिजन साठी तुमचं स्पीड आणि फिजिकल फिटनेस या सगळ्याचं एकत्रीकरण होऊ. तिथून मग तुमचा प्रवास चालू होतो. सातत्यानं रिव्हिजन करायचा, येणाऱ्या परीक्षा द्यायचा, सातत्यानं रिव्हिजन करायचा, येणाऱ्या परीक्षा द्यायचा. म्हणजे कुठल्याही परीक्षा, बँकिंग बघा, यासारख्या परीक्षेसाठी बघा, पहिल्या 6 महिन्यात तुमचा पॅटर्न ठरवणं गरजेचं आहे. एकदा सगळं 6 महिन्यात तुम्ही नियोजनबद्धरित्या ते केलं, तर सातत्यानं फक्त सराव सराव सराव, जितका जास्त सराव करत जाल. विचार करा, तुम्ही जर करता कॉमर्सला ऍडमिशन घेतलेलं आहे आणि फर्स्ट इयरला, फर्स्ट डेला, फर्स्ट मंथ मध्ये ठरवताय की मला 3 वर्षानंतर बँकिंगची परीक्षा द्यायची आहे, लक्षात घ्या. ज्या जागा 25% दरवर्षी रिकाम्या होत आहेत, रिक्त होत आहेत, लक्षात घ्या. तर असा पॅटर्नच नाही बनणार की जो तुमच्या हाताखालून जाणार नाही. अडचण आपली काय आहे की मला ग्रॅज्युएशनच्या पहिल्या महिन्यात आल्यानंतर वाटतं सगळं करायचं आहे, पण ते शेवटच्या महिन्यापर्यंत देखील टिकत, सातत्य राहत नाही. आणि सातत्य राहिलं नसल्यामुळे याविषयीचे नकारात्मक विचार किंवा जो लोंढे दिसत आहेत मोठ्या प्रमाणामध्ये परीक्षेमध्ये फेल्युअर होण्याचं, त्याचं कारण काय? प्लॅनिंग, डिसिप्लिन, हे लक्षात आहे. मी सगळ्यांच्यावर आरोप नाही करत आहे, व्यवस्थापन तितकीच दोष आहे, व्यवस्थेचे पण काही प्रॉब्लेम्स आहेत, व्यवस्थेकडनं परीक्षा वेळेवर होत नाही, त्याच्यात काही माल प्रॅक्टिसेस होतात, हे जितकं खरं आहे तितकंच दुसरी बाजू तरुणांच्याकडं एक ज्याला अवेअर असणं आणि त्याच्यामध्ये तुम्ही स्वतः या ठिकाणी अलर्ट राहून या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं. हे दिसतंय ना तिथं काहीतरी चुकीचं व्हायला लागलं, तर आपला मार्ग बदलूया ना आपण, हेही महत्वाचं आहे, लक्षात घ्या. त्यामुळे तुम्ही थोडंसं अवेअर होणं आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना प्लॅन बी स्वतःकडे तयार असणं हे गरजेचं आहे, लक्षात. त्याच्या बाबतीतनं मग यासाठीचं अपडेट काय, दररोज या वेबसाईट तपासणं, नोटिफिकेशन आल्यानंतर अर्ज भरणं, लक्षात. कारण शेवटच्या दिवशी अर्ज भरायला गेलात की सर्व्हर बंद पडतात. आपण सगळे शेवटच्या दिवशी डेडलाईनची तारीख बघून लाईट बिल भरणारी माणसं आहोत, लक्षात. तर ते जरासं अगोदर कसं करता येईल हे बघायचं आपल्याला. परीक्षेची तयारी, एका परीक्षेची तयारीमधनं अनेक परीक्षेची तयारी होऊ शकते. सिलेबस 70% सारखेच असतात. तशा कोणत्या कॉमन परीक्षा आहेत याचाही उद्दिष्ट आपण ठेवणं गरजेचं आहे. दुसऱ्याशी कंपॅरिझन करू नका. स्वतःबद्दल या ठिकाणी थोडंसं तुम्ही जर करता एक अवेअरनेस ठेवला स्वतःबद्दलची या ठिकाणी, सेल्फ डेव्हलपमेंट, मी आज काय आहे उद्या त्यापेक्षा 1% पुढे जायला पाहिजे, असं थोडंसं बदल करत गेला तरी होणार आहे, लक्षात घ्या. म्हणजे आपले जे आजच्या लेक्चरचा प्रयत्न काय होता, त्या पोस्ट आणि त्याच्याविषयीची टेक्निकल माहिती सांगणं हा नव्हता. तर त्याच्यामध्ये जे छोटे काही गैरसमज आपल्या मनामध्ये आहेत ते गैरसमज कमी करण्याचा प्रयत्न हा होता, लक्षात घ्या. म्हणजे रेल्वे किंवा एसएसटी मध्ये फक्त उत्तर भारतीयच दिसतात, म्हणजे आपण तिकडे जायचंच नाही असं अजिबात नाही, लक्षात घ्या. वेस्टर्न रेल्वे आहे, महाराष्ट्रात पश्चिम रेल्वे आहे, कोकण रेल्वे आहे, मध्य रेल्वे आहे. इथं आपल्याला या ठिकाणी चांगल्या पद्धतीच्या सुविधा उपलब्ध आहेत. हे अधिकृतरित्या त्या विभागातली सर्वोच्च व्यक्तीने आपल्याला माहिती सांगितलेली आहे. मराठीत शिकलो म्हणजे शक्य नाही असं अजिबात नाही, डेव्हलप करता येईल तुम्हाला सगळं त्याच्यामध्ये. आणि तुम्हाला एमपीएससी केली पाहिजे तेच एक ऑप्शन आहे असं नाही, सरकारी नोकरीसाठी हे देखील ऑप्शन उपलब्ध आहेत, हे लक्षात त्याच्या बाबतीतनं. आणि यांची एमपीएससी प्लस एसएससी प्लस आरआरबी ह्या कॉम्बिनेशनची जर तयारी तुम्ही करत राहिला तर तुम्हाला ऑप्शन जास्त उपलब्ध राहतात, लक्षात. म्हणजे काही मुलं पोस्ट करतात, रील्स मला आवडतात, की ते सांगतात मला पहिला जॉब मिळाला, दुसऱ्या महिन्यात दुसरा मिळाला, तिसऱ्या महिन्यात तिसरा मिळाला, चौथ्या महिन्यात चौथा मिळाला. विशाल लोंढे सरांची मुलाखत बघा, मी सांगितली, लक्षात. ठीक आहे, की जर 52 रविवार एका वर्षामध्ये आहेत तर 52 रविवार ते परीक्षा दिल्या आहेत. म्हणजे दर रविवारी कुठली परीक्षा असेल ती परीक्षा त्यांनी द्यायची आहे. आणि एका पाठोपाठ एक सलग 9 ऑर्डर्स त्यांना आल्या आणि एका या ठिकाणी बसून त्यांनी या ठिकाणी विचार केला, आता या 9 पैकी मला घ्यायची कुठली आहे, माझ्याकडे चॉईस आहे, लक्षात. कारण ती मेहनत तशी होती, हे लक्षात त्याच्यावरती. तर असंच पॉसिबल आहे. ही एक्झाम्पल आपण समोर ठेवूया. आपल्या समोर ते रडत राहूची एक्झाम्पल ठेवू नका, अरे काहीच नाही होते, मी 5 वर्ष प्रयत्न करतोय, 6 वर्ष प्रयत्न करतोय. प्रयत्न चालू कधी केला? पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यानंतर त्याला वाटले की आता मला प्रयत्न करायचे आहेत. मग पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यानंतर प्रयत्न चालू केला, त्याच वेळेला त्याचं वय साधारणतः
वर्ष झालेलं असतं. त्याच्यानंतर तयारीचे 4 वर्ष जातात. एक अटेम्प्ट देईपर्यंतच या ठिकाणी त्याच्यावर प्रेशर यायला लागतं. आपल्या आजूबाजूच्या मुलांची लग्न व्हायला लागलेली असतात, ते कमवायला लागलेले असतात आणि मग घरच्यांचं प्रेशर, नातेवाईकांचं प्रेशर, ह्या सगळ्या गोष्टींच्या मध्ये येणारं फेल्युअर आणि 1-2 फेल्युअर आल्यानंतर दुसरं वेळ हातात नाही, आता काय करायचं, त्या एन्झायटी मधून होणारे या ठिकाणी पुन्हा या ठिकाणी अभ्यासामधलं सातत्य तुटणं हे टाळायचं असेल तर आपण अर्ली स्टार्ट करूया, नियोजन करूया आणि तयारीमध्ये सातत्य ठेवूया. 365 दिवसाच्या उपक्रमाचं काम काय? सातत्याची सवय लावणं. हे लक्षात घ्या. बघा 90 दिवसाचं टार्गेट किती मोठं वाटत होतं आपल्याला, पण आता 365 दिवसाचं टार्गेट आहे. 70 दिवस संपले तरी देखील तुम्ही अरे आपण करू शकतो, आपण आहे, कारण मी पहिल्या 90 दिवस केलेले. सकाळी 6:55 ला मला हजर राहायचंय. ही एक सवय लागते आपल्याला सातत्य. मग याच्यानंतर तुम्ही म्हणू शकता की याच्यानंतर मी अर्धा तास अभ्यास करेल किंवा याच्या अगोदर मी 1 तास अभ्यास करेल. हा सवयीचा भाग असतो. ते सातत्य जिंकतं नेहमी, लक्षात ठेवा त्या शब्दात. तर ते सातत्य असायला पाहिजे. त्यामुळे आजचा प्रयत्न हा होता की आपल्याला परीक्षा पद्धती समजून सांगण्यापेक्षा परीक्षेच्या मध्ये कशा पद्धतीचा आपला अप्रोच असला पाहिजे याविषयी आपण सविस्तर माहिती घेतलेली आहे. तुम्ही स्वतःचं एक असेसमेंट करा, सेल्फ असेसमेंट, आणि यापैकी काही मार्ग आपल्याला तयार करता येतील का, याचं कॉम्बिनेशन करता येतील का, याविषयी निश्चित विचार करा असं मला वाटतं. तुमच्या आजच्या दिवसासाठी तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आजचं हे सत्र इथं संपलं असं जाहीर करतो. धन्यवाद.